मित्र हो, मतांची चोरी किंवा झालेल्या निवडणुका याबाबत लोकांच्या मनामधील शंका, संशय, संभ्रम काही केल्या दूर होत नाही. लोकांच्या मनामध्ये घर करून टाकलेलं आहे या शंकेनं. विधानसभा निवडणूक आणि निवडणुकीचे लागलेले निकाल हे संशयास्पद आहेत. म्हणजे मतदारांचा सुद्धा या निकालावर विश्वास नाही ना. आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा जागोजागी ज्या काही मतदार याद्यामध्ये काही प्रकरण समोर आले, जो काही सावळा गोंधळ झालाय किंवा ज्या काही भानगडी करण्यात आल्या त्या उघडकीला येऊ लागलेल्या आहेत. म्हणजे बोगस मतदारांच्या नावाने या निवडणूक आयोगांच्या मतदार याद्याची पानंच्या पानं भरलेली दिसत आहेत हो. आणि हे काय महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशभरात हे चित्र पाहायला मिळतंय ना. राजकीय नेते म्हणजे जे विरोधक आहेत ते तर सोडाच, निवडणूक आयोगावर ते तर जोरदार आक्षेप घेतच आहेत. पण आता थेट पुरावे बाहेर येताना दिसू लागले आहेत. पण नाही हो, निवडणूक आयोग काहीही करीत नाही. काहीतरी थातोर मत्तोर उत्तर देतं की जी कोणाला पटत नाही. त्यामुळं संशय जो काही लोकांच्या मनामध्ये होता त्याची आता खात्री होऊ लागली ना. अनेक मतदारसंघामधल्या मतदार याद्यात घातला गेलेला हा काही सावळा गोंधळ आहे तो आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अहो बघा, आता त्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात तर एक मोठा प्रकार उघडकीला आला. बघा, अशा पद्धतीचे अनेक प्रकार जरी समोर येत असले तरी निवडणूक आयोग याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत आहे. आता थेट पुरावे आले बाहेर आणि ते उच्च न्यायालयात सुद्धा पोहोचले हो. बघा, इंदापूर मतदारसंघामध्ये तब्बल 17,000 बोगस मतदार असल्याचा दावा त्याच तालुक्यातल्या नेरनिमगाव इथले सरपंच प्रताप पाटील यांनी केला. आणि या संदर्भातले मोठे पुरावे देखील त्यांनी दाखवले. त्यामुळे खळबळ उडाली. केवळ त्यांच्या एका गावात 200च्या आसपास हे बोगस मतदार आहेत. इंदापूर मतदारसंघामध्ये बोगस मतदारांची संख्या 17,000हून अधिक आहे असं या सरपंचांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे बघा ते दत्ता मामा भरणे ते इथं विजयी झाले. आता ते मंत्री आहेत, कृषी मंत्री. या बोगस मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील मतदान केलेलं आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या सगळ्या बोगसगिरीचे पुरावे घेऊन हे सरपंच प्रताप पाटील थेट आता उच्च न्यायालयात गेले आहेत. बघा, अगदी करेक्ट पाऊल उचललं त्यांनी. निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काय होत आहे हो, नाहीतरी ते आतापर्यंत देशानं पाहिलेलं आहे. आता न्यायालय एवढंच काय ते आशेचं स्थान उरलेलं आहे, विश्वासाचं ठिकाण एवढं एकमेव. आता उच्च न्यायालयात जर अपेक्षित काही नाही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निकाल मिळाला तर ते सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत. भर भक्कम पुरावे आहेत हो या सरपंच पाटील यांच्याकडं. अशा धक्कादायक प्रकरणात सुद्धा हे अधिकारी प्रशासनाचे कशा पद्धतीनं काम करतात बघा. त्यांनी नावानिशी सांगितलं, इंदापूर मधले त्यावेळचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यातलेच 78 मतदार बोगस आहेत असे आदेश सुद्धा दिले होते. पण श्रीकांत पाटील यांची बदली झाली. बदलीपूर्वी आदेशावर त्यांची सही व्हायची राहिली. नवीन तहसीलदार ते जीवन बनसोडे हे या प्रकरणाकडे म्हणजे खरं तर गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा करीत आहेत असा आरोप देखील या पाटील यांनी केला. म्हणजे बघा, पाटील यांच्या म्हणण्यानुसार तहसीलदारांनी बोगस मतदार आढळून आलेले त्यांना सुद्धा जे आलेलं आहेत, एवढी मोठी गोष्ट समोर आलेली असताना सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला. मग निवडणूक आयोगाकडून कुठली कशाची आणि काय अपेक्षा ठेवायची सांगा. कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे या प्रकरणाची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा पाटील यांना आहे. होईलच, न्यायालयात जे काही सत्य आहे ते निश्चितपणे समोर येईल. पण जिथं मतदार यादी तिथं सावळा गोंधळ असा प्रकार प्रत्येक मतदारसंघात झाला असेल तर ही कसली म्हणायचं पारदर्शक निष्पक्ष निवडणूक, कसली लोकशाही. आणि मग हे जे काही सरकार आलेलं आहे ना निवडून महायुतीचं, हे कसलं जनतेचं सरकार. मित्रांनो, तुम्ही सांगा, ही सगळी परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतं? लोकशाही केवळ कागदापुरती उरलेली नाही का हो, म्हणण्यापुरती भाषणबाजीपुरती उरलेली नाही का? प्रत्यक्षामध्ये लोकशाहीचं अस्तित्व कुठं तुम्हाला आम्हाला दिसतं आहे का गेल्या काही वर्षामध्ये? आणि मग जर अशा प्रकारे बोगस मतदारावर निवडणूक होणार असेल, लोक निवडून येणार असतील, ते आपले प्रतिनिधी आणि या प्रतिनिधीने बनवलेलं आपलं राज्याचं सरकार हे आपण जनतेचं सरकार म्हणायचं का मित्रांनो? तुम्ही जरूर सांगा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया
चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.